बघूयात. उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील उद्योजकांची कचऱ्याने चांगलीच कोंडी केली. महापालिकेकडून इंडस्ट्रीयल कचरा उचलला जात नसल्यानं शेकडो लघु उद्योजक रस्त्यावर उतरले होते आणि यावेळी त्यांनी रस्त्यावर कचऱ्याची होळी करत महापालिकेच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला. दरम्यान इंडस्ट्रीयल कचरा उचलण्यासाठी स्क्रॅप माफिया सक्रिय झाला असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं त्यांच्याशी आर्थिक लागेबांगे असल्यामुळे MIDC परिसरातील कचरा उचलला जात नसल्याचा आरोप उद्योजकांनी केला. प्रशासनानं वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उद्योजकांनी दिला. ह्या ठिकाणी उद्योजकांकडनं पैसे घेतले जातात खाजगी लोकांकडनं, कारण कचरा टॅक्स भरूनही आम्ही जर खाजगी लोकांना पैसे द्यायचे असेल तर महानगरपालिकेची गरज काय आहे, हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्या सर्व MIDCकडे महानगरपालिकेचे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे की त्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये मोठी नाराजी आहे. हम लोग कमिश्नर साहब के पास में जाते हैं, कमिश्नर साहब फ़ोन नहीं उठाते. हमने 10 बार जाके वहाँ पे लेटर भी सबमिट किया है, लेकिन वैसा कुछ पॉजिटिव हमको नज़र नहीं आया. लेकिन अभी ये सरकार सुनती ही नहीं है तो हमने जाने का कहाँ पे. तो ये एक बहुत बड़ा क्वेश्चन मार्क है कि हमने जाने का कहाँ पे. जर तुम्ही घंटागाडी सुरू नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरणार. रस्त्यावर उतरून आम्ही संपूर्ण कचरा 2-4 गाड्यामध्ये भरून महानगरपालिकेच्या दारामध्ये टाकून देणार. का टाकणार? कारण तुम्ही सुविधा देऊ शकत नाही. तुम्ही कर कशाला घेता? मग काय गरज आहे कर घ्यायची? यानंतर